तर महाराष्ट्राची भक्ती परंपरा आता पंजाबच्या घुमानमध्ये पाहायला मिळणार आहे। संत नामदेव महाराजांच्या स्मृतीत आता घुमानमध्ये महाराष्ट्र सदन आणि भाषा भवन उभारलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते याचं भूमिपूजन होणार आहे। भक्ती आणि बंधुत्वाच्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली जाते। तर याचा घुमानमधून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी। संत नामदेव बाबा या नावाचं महाराष्ट्र सदन याचं भूमिपूजन स्वतः एकनाथ शिंदे करणार आहेत। आज ज्या पावन धरतीवर आणि या ऐतिहासिक स्थळावर जिथे मी आहे तर ते म्हणजे का तर जर आपण बघितलं तर संत नामदेव बाबा जे आहे ते भक्तीचे प्रवाहात लोकांना मानवतेचा संदेश देणारे असे संत, महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले पण जीवनाचा शेवट पंजाबच्या ह्या पवित्र मातीवर घालवणारे हे थोर संत आजही दोन राज्यांच्या नात्याचा भक्तीचा सेतू असे ठरले आहेत। पंजाब गव्हर्नमेंटने आपल्याला इथे 1.5 एकर जागा दिलेली आहे। त्यामध्ये आपण एक संत नामदेव महाराजांच्याच नावाने एक महाराष्ट्र सदन बांधू, जेणेकरून तिथल्या आलेल्या लोकांची राहण्याची व्यवस्था होईल, जेवणाची व्यवस्था होईल आणि हे ठिकाण खूप पवित्र आहे। इथं लाखों लोग पंजाबमधील शीख लोग जमत असतात। समागम हो रहा है पंजाब और मराठी लोगों का। ये आपसी प्रेम प्यार शांति का संदेश पूरे देश में जाएगा। दोनों प्रांतों के लोग जो है उन लोगों का और भी प्यार बढ़ेगा। गुमानवरून व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम कुमार बरोबर विनायक कुमार बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी।